हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रद्धा हाऊस क्वीन. तर आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल मी जसं बोलले होते प्रत्येक संडेला मी एक रेसिपी शेअर करेल. तर त्याच्या आधी एक सांगते की आत्ता मी रिसेंटली वाईला गेलो होतो लास्ट वीकला. तर त्यावेळेस मातीचं भांडं आणलं आणि खूप दिवसाची इच्छा होती की मातीचं भांडं हवं आहे म्हणून. तर ते फायनली मला मिळालं जसं हवं होतं तसं. म्हणजे मला जसं होतं पण तरी पण त्यातनं मला झाकणाचं भांडं हवं होतं, पण मला झाकणाचं नाही भेटलं. आपलं विदाऊट झाकणाचं भांडं भेटलं मला. तर ते मी आधी दाखवते तुम्हाला की भांडं कशा पद्धतीचं आहे ते. हे असं भांडं आहे. 1 किलो चिकन याच्यामध्ये बसू शकतं, एवढ्या मापाचं. मस्त आकार वगैरे आहे त्याचा. आणि हा एक तवा भाकरीचा आपला. तर हे 2 मी घेतले होते. म्हणजे तवा जो आहे तो धन्याने खूप आधी घेतला होता. मे बी त्याला मला वाटतं तव्याला कमीत कमी 8-9 महिने झाले असतील, पण तो यूज नाही केलेला. तो तसाच ठेवून दिला होता मी. कारण मी त्यांना बोलायची की आपण हे भांडं घेऊन येऊयात, मग आपण एक छान त्याचं जेवण आम्हाला असं जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचं होतं. पण ते पॉसिबल नाही होते का तर हे काम आणि सुट्ट्या नाही मिळत वगैरे ह्याच्यामुळं. तर आज संडे आहे, तर म्हणलं आज आपण नॉनव्हेज, तर व्हेज नॉनव्हेज प्रत्येकाच्या घरात, व्हेजवाल्यांच्या घरात पण काहीतरी स्पेशलच असतं, नॉनव्हेजवाल्यांच्या घरी पण. तर नॉनव्हेजवाल्यांचे तर काय वेगळे वेगळे फ्लेवरच असतात त्यांचे. तर तसंच आज मी म्हणलं या मातीच्या भांड्यामध्ये आपण छान चिकन बनवूयात. तर त्याची रेसिपी पण मी शेअर करते. त्याआधी मी सांगते हे मातीचं भांडं यूज कसं करायचं ते. तर हे भांडं मी 12 तास कोणाचं तरी माहीत झालं वैकुंठ असतं. हे भांडं जे आहे ते मी कमीत कमी 12 तास भिजत घातलं होतं ह्याच्यामध्ये, आपल्या पाण्यामध्ये बादलीत भिजवून ठेवलं होतं. 12 तास हे पाण्यामध्ये भिजवल्यानंतर 12 तास सावलीत वाळवले. सावलीत म्हणजे घरातच आपण जसं रेग्युलर भांडं पालतं घालून ठेवून देतो त्याच पद्धतीने 12 तास वाळवलं. तर मी संध्याकाळी 7 वाजता हे भांडं भिजत घातलं होतं. आणि संध्याकाळी 7 वाजता मी हे भांडं भिजत घातलं होतं, कारण 9 वाजता वगैरे घातलं तर मी सकाळी 9ला घरात नसते. 7 वाजेपर्यंत मी घरात असते, म्हणून 6:30 किंवा 7ला मी घातलं होतं हे भांडं भिजत. आणि सकाळी 7 वाजता मी भांडं हे परत काढून ठेवलं. कंप्लीट 12 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं. त्याच्यानंतर संध्याकाळी 7पर्यंत हे वाळलं. नंतर त्याला 8 वाजे म्हणजे वाळवताना मी त्याला 8 वाजेपर्यंत वाळवलं होतं. 8 वाजता मी त्याला तेल लावलं. हे तेल अजूनही दिसतंय तुम्हाला, जे मी अजून वॉश नाही केलेलं भांडं. मी पूर्ण भांड्याला हे जे तेल आहे हे असं म्हणजे अशा पद्धतीने सगळीकडे असं स्प्रेड करून घेतलं होतं. थोडंसं हाताने पण लावलं. असं करून गॅसवर पातेलं चांगलं गरम करून घेतलं. कारण उन्हामध्ये सुद्धा 3-4 तास वाळवायचं असतं, 2 ते 3 दिवस. पण ते पॉसिबल नाही आहे, कारण मी येतोपर्यंत ऊन गेलेलं असतं. मग दुसरा ऑप्शन त्याला होता, 1 मिनिट. तर उन्हामध्ये देते थांब. तर उन्हामध्ये एवढं वाळवणं काही पॉसिबल नाही आहे. सो मग मी तेल लावलं त्याला. त्यांनी दुसरा ऑप्शन दिला होता की जर तुम्हाला उन्हात नाही वाळवता तर त्याला तेल लावायचं आणि छान रखरखीत गरम करायचं पातेलं. पण तेल तुम्ही पातेला अगोदर गरम करून मग त्याच्यामध्ये तेल घातलं तर तोपर्यंत भांडं फुटणार. तर खालीच तेल घालायचं. मी खालीच तेल वगैरे व्यवस्थित लावून घेतलं आणि त्याला छान गरम केलं. गरम केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 1 तास साधारण ते तेल मुरू द्या आणि त्याच्यानंतर भांडं आपलं रेग्युलर भांडी जशी घासता तसं तुम्ही वॉश करून वापरू शकता. तर हे जे भांडं आहे ते गेले 3 दिवसापासून तेल लावून ठेवलेलं आहे. म्हणजे असं ते असंच आहे, कारण वापरत नव्हतं आणि असं काळं पडलं, थोडं लाल लाल दिसत होतं एकदम. असा काहीसा कलर होता. मग ते गॅसवर ज्यावेळेस ठेवलं तर काळसर झालं पातेलं, थोडं आतनं पण झालं आणि बाहेरून पण झालं. तर गुरुवार आला आणि मग शुक्रवार गेला की शनिवार येतो, परत रविवार येतच होता. त्याच्यामुळं मग म्हणलं 3 दिवस त्याला छान तेल पण चांगलं मुरल त्याच्यामध्ये, म्हणून हे माझं बावळ म्हणून ते भांडं तसंच ठेवलं होतं. तर आता मी हे वॉश करते छान भांडं.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेसिपी शेअर करते, थोडी रेसिपीची पण तयारी करते. तोपर्यंत शिवमला मोबाईल द्यायचा आहे, कारण त्याला छानसे कुठलं तरी चित्र काढायचे, तर तो कोणतं चित्र काढतोय ते सुद्धा दाखवते. आणि तोपर्यंत रेसिपीची सगळी तयारी करून तुम्हाला छान रेसिपी दाखवते. आणि आजचा संडे आपण छान आपल्या चिकनसोबत मस्त एन्जॉय करूयात. आणि हे आमचा ब्राह्मण काय म्हणतोय जरा बघा. काय म्हणला सकाळी तू? काय म्हणलं सकाळी तू? चित्र काढायची इच्छा झाली. आणि चिकन खाणार का नाही? व्हेज. तो मला म्हणत होता सकाळी की मी व्हेज खाणार आहे आणि मी चिकन पूर्णपणे सोडून देतोय. म्हणून मी त्याला सांगितलं तुला चिकन सोडायचं तर सोड, तू फक्त कोरडी भाकरी खा, कारण तुझ्यासाठी स्पेशल एकट्यासाठी व्हेज मी काहीही बनवणार नाही. सो स्टे ट्यून. बाय बाय. बाय बाय. मातीच्या भांड्याचं सगळ्यात पहिलं हे की डायरेक्ट ते चुलीवर नाही ठेवायचं. त्यांनी जे आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यामध्ये तसं नोट केलेलं आहे की डिरेक्टली तुम्ही चुलीवर म्हणजे गॅसवर चुलीवर भांडं नाही ठेवू शकत. तर खालनंच तेल घालून घ्यायचं, तेल सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि मग ते गरम करायला ठेवायचं, म्हणजे भांडं फुटत नाही. तर आता मला साधारण 3 ते 4 पळी तेल लागणार आहे आपल्या चिकनसाठी. मसाला भाजताना मी खूप कमी प्रमाणात तेल वापरलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आणि तरी असल्याशिवाय असेल आपला चिकन रस्सा पण तांबडा नाही होऊ शकत. तर आता हे तेल मी सगळीकडे असं स्प्रेड करून घेते. मला पण जाम भीती वाटते, कारण मी पण पहिल्यांदाच यूज करते हे भांडं. आता हे मस्त गरम करून घेऊयात. जवळजवळ घरात ब्लास्ट होता राहिलाय. नशीब माझं चांगलं की फक्त त्यात मी तर बोलली ब्रँडेड दुकानातनं घ्या, म्हणजे चांगलं माल मिळतो आपल्याला आणि ते व्यवस्थित रिस्ट्रिक्शन पण देतात सगळे की कसं काय वापरायचं आहे. त्यांचे सगळे हे फॉलो करून सुद्धा भांड्याचा जो इतका जोरात स्फोट झाला, एक सेकंदाचा व्हिडिओ असा स्टॉप केला की भांड्यामध्ये मसाला घालायचं म्हणून आणि भांडं उडलं. नशीब एवढं चांगलं की भांड्यात कोणताही प्रकारचा मसाला घातला नव्हता, ना चिकन होतं ना काय होतं. नाही तर आज माहीत नाही काय झालं असतं, कारण भांडं मला पण इकडे सगळीकडं उडलं आणि हातावर पण थोडंसं तेल पण उडलं त्यातलं गरम. ज्यावेळेस ते फुटलं त्यावेळेस शुभ्रा पण बाजूला होती माझ्या उभी, ती पण बघत होती कौतुकाने. तिचं पण चाललं होतं सकाळपासून मातीचं भांडं पण स्टील. आणि आमचे एक स्वामी आहेत ते बोलले होते आम्हाला की हे भांडं गॅसवर चालतं का, आणि मग ते फुटलं तर सत्यानाश. आता इतकं धडधड होत होतं ना, सगळं वाट लागलेली किचनची. मग आता जे रेग्युलर आपण भांड्यात भाजी बनवतो त्यात बनवली. आता स्वयंपाक करायचा आणि खायचा. पण सांगू का, इतकं विश्वासाने ते भांडं घेतलं होतं, इतकं विश्वासाने हे केलं होतं, पण सगळं हे झालं, असं मूड पण ऑफ झाला. आणि मे बी बघू भविष्यात परत एकदा कधीतरी घ्यायचं. डेअरिंग नाही व्हायचं माझं आता की परत काहीतरी कधीतरी भांडं घ्यावं आणि आपण काहीतरी त्याच्यामध्ये बनवावं किंवा काय. मी तर म्हणजे तसं जर बघायला गेलं आमच्या रिलेटिव्सकडे पण बऱ्याच जणांकडे भांड्याची जास्त टिकलं आहे, पण माझंच का फुटलं माहीत नाही. कदाचित लो क्वालिटी किंवा काहीतरी फसवणूक असं 101% काहीतरी झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आता स्टॉप म्हणजे स्टार्टच काय केला होता ते स्टॉप करायचं आहे. मी एक ब्लॉगचं एक सिम्पल हे टाकते की भांड्याचं काय काय झालं आणि भांडं कसं झालं हे टाकून देते. आज तुम्ही बघा आणि नका घेऊ भांडं. बस सगळा मूड ऑफ झाला आहे, सगळा संडे ऑफ झाला आहे. 400 रुपये पाण्यात गेलेत, कचऱ्याच्या डब्यात गेलेत 400 रुपये, ते पण गॅसवर खंडीभर तेल ओतून. बाय बाय. आज घरात काहीतरी होता बचावलो असं म्हणायला हरकत नाही. काहीतरी स्फोट होता किंवा काय अजून काही होऊ शकलं असतं. तर ते तुम्ही जर थंबनेल बघितलं त्याच्यावर तर तुम्हाला समजले. मी ते मातीचं भांडं आणलं होतं, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने सगळे रूल फॉलो करून मी ते भांडं यूज करत होते. एकही रूल इकडचा तिकडं असं मिसगाईड केला नव्हता मी. आणि भांडं इतकं जोरात उडलं ते
त्याचं व्हिडिओ मी घेतलेले आहेत. मी भांडं कशा पद्धतीने यूज केलं होतं काय सगळं तर ते मी पुढे ॲड करते आणि भांड्याच्या नंतर काय झालं हे ॲड करते. भांडं घेताना विचारपूर्वक घ्या. आता मी नाही म्हणणार चांगल्या ठिकाणावरनं घ्या, घेतानाच विचारपूर्वक घ्या.